चला मित्रांनो, आपलं स्वागत आहे विठ्ठल पुंगळे या ॲपवरती. पुढचा जो टॉपिक आहे महाराष्ट्राच्या भूगोलमधला, या ठिकाणी लोकवस्ती आहे. लोकवस्ती या टॉपिकवरती या ठिकाणी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्हीपैकी कुठे प्रश्न या ठिकाणी राहू शकतो बघा. आता या ठिकाणी लोकवस्ती म्हणजे लोकांनी स्वतःच्या निवाऱ्याकरता केलेल्या घराची रचना आहे, त्याला लोकवस्ती म्हणायचे. आता लोकवस्ती व्यक्ती का करत असतो, तर या पाठीमागं या ठिकाणच्या ज्या मूळ मुद्दे आहेत ते अगोदर लक्षात घेतले पाहिजेत. हे बघा, व्यक्ती हा निवाऱ्यासाठी घराची रचना तयारी करत असतो बघा. ऊन वारा पाऊस या नैसर्गिक ज्या आपत्ती आहे याच्यापासून या ठिकाणी, आपत्ती म्हटल्यापेक्षा ह्या बाह्यकारकापासून संरक्षणासाठी या ठिकाणी व्यक्ती स्वतःला छतामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. हिंस्र प्राणी असू द्या, त्याच्यानंतर चोर असू द्या, त्यानंतर शांत चित्तानं दिवसभर काम केल्यानंतर झोप घेण्यासाठी असू द्या, या ठिकाणी वस्तीची गरज असते. आणि म्हणून या ठिकाणी मानव हा समाजशील प्राणी असल्यामुळं सामाजिक डायरेक्शनना तो एकत्रित येऊन राहण्याचं या ठिकाणी तो प्रयत्न करत असतो. आणि यातून मग घराची रचना एक तयार होते. त्या घराच्या रचनेलाच म्हणायचं लोकवस्ती किंवा वस्ती म्हणतो आपण, किंवा मानवी वस्ती म्हणत असतो बघा. तर मानवानं स्वतःच्या निवाऱ्यासाठी केलेल्या घराच्या रचनेच्या मांडणीला या ठिकाणी वस्ती म्हटलं जात असतं. मग आता या लोकवस्तीमध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजेत की वस्तीचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे या ठिकाणी अस्थायी वस्त्या आणि स्थायी वस्त्या. अस्थायी वस्त्या आणि स्थायी वस्त्या म्हणजे काय, की ज्या ठिकाणी लोक सातत्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे प्रयत्न करतात, त्यांची तशा प्रकारची व्यवसाय असेल तर अशा लोकांची जी वस्ती असते ती अस्थायी वस्ती असते. उदाहरणार्थ पशुपालक जे असतात, या ठिकाणी मेंढपाळ वगैरे आपण जे म्हणतो, त्यांची एका ठिकाणी वस्ती कधीच राहत नसते. खाणकाम करणारे जे कामगार लोक असतील त्यांची वस्तीसुद्धा एका ठिकाणी राहत नसते. मासेमारी करणारे जे लोक असतील त्यांची सुद्धा वस्ती एका ठिकाणी राहत नसते. स्थलांतरित शेती करणारे जे लोक असतात त्यांची सुद्धा वस्ती एका ठिकाणी राहत नसते. कारण सातत्यानं यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागत असतं. त्यामुळं पाल वगैरे टाकून या ठिकाणी ते वस्ती करून राहत असतात. त्यांना माहिती आहे की हे कायमस्वरूपी नाही, आज आपण या ठिकाणी उद्या या ठिकाणीच राहू, याची शाश्वती नसते. आणि म्हणून हे लोक सातत्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नामुळं साहजिकच त्यांची तात्पुरती वस्ती असते. अशी या तात्पुरत्या वस्तीलाच म्हणायचं अस्थायी वस्त्या. तर शक्यतो अस्थायी वस्त्याचा जो प्रकार आहे हा एक या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरा प्रकार येतो असतो स्थायी वस्त्या, परमनंट सेटलमेंट म्हणतो आपण त्याला. मग स्थायी वस्त्या म्हणजे काय, ते एका ठिकाणी वस्ती करून राहण्याचा प्रकार जो असतो त्याला म्हणायचं स्थिर वस्ती किंवा स्थायी वस्ती. मग आता स्थिर वस्ती ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो पक्क बांधकाम करत असतो. मग ते मातीचा असू द्या, दगडाचा असू द्या, विटाचा असू द्या, सिमेंटचा असू द्या, कुठल्याही प्रकारातला असू द्या, पण तो पक्क बांधकाम या ठिकाणी करत असतो. बांधकाम करण्यासाठी सुद्धा वेळ लागत असतो. त्यामुळे साहजिकच आहे ती वस्तीसुद्धा या ठिकाणी मग बऱ्यापैकी वरच्या भागामध्ये, जसं पाणी त्या ठिकाणी नदीचं असेल काठ, तर वरच्या भागामध्ये या ठिकाणी वस्ती करून राहण्याचा प्रकार आहे, जेणेकरून वस्तीमध्ये पाणी येणार नाही याची काळजी घेतली जात असते. त्याच्यानंतर ड्राय एरियामध्ये वस्ती करण्याचा प्रकार असतो. त्याच्यानंतर शेतीयोग्य जमीन जर असेल तर त्या ठिकाणीच्या ऐवजी थोड्या उंच ठिकाणी वस्ती करून राहण्याचा एक प्रकार असतो बघा. कारण त्यांना माहिती या ठिकाणी एखादी वस्ती एकदा निर्माण झाली की त्याच्यानंतर ती बरेच दिवस त्या ठिकाणी राहिली पाहिजेत, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. तर अशा पद्धतीनं व्यक्ती या ठिकाणी पक्क्या घरामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी स्थिर घर बांधून या ठिकाणी वस्ती करत असेल तर त्याला म्हणायच्या स्थिर वस्ती किंवा स्थायी वस्ती. ठीक आहे. मग आता या स्थायी वस्तीचे सुद्धा या ठिकाणी प्रकार पाडले जातात बघा. ठीक आहे. मग आता स्थिर वस्तीची किंवा स्थायी वस्तीची दोन प्रकार आहेत, एक आहे ग्रामीण वस्ती आणि एक आहे नागरी वस्ती. ठीक आहे. ग्रामीण वस्ती किंवा शहरी वस्ती म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे. मग आता एक 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 वस्ती आपण आता या ठिकाणी समजून घ्यायचे. पहिला मुद्दा आहे तो ग्रामीण वस्ती. आता ग्रामीण वस्ती म्हणजे काय, हे बघा, मानवाचं जीवन जगण्याकरता मानवाला वस्तू आणि सेवांची गरज असते. आणि या वस्तू आणि सेवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोक या ठिकाणी ते निर्माण करत असतात. तुम्ही आम्हीच निर्माण करीत असतो. मग या ठिकाणी कामं धंदे करण्याचे जे वेगवेगळे जे व्यवसाय आहेत त्याचे तीन प्रकार पाडले जातात. एक आहे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र, अशी तीन क्षेत्र या ठिकाणी पाडले जातात बघा. प्राथमिक क्षेत्र म्हणजे निसर्गावर आधारित व्यवसाय करणारे क्षेत्र, जे निसर्गाशी संबंधित आहे. मग मासेमारी असू द्या, वनसंकलन असू द्या, पशुपालन असू द्या, शेती असू द्या, ठीक आहे, खाणकाम असू द्या, हे जे क्षेत्र आहे या क्षेत्राला म्हणायचं प्राथमिक क्षेत्रातले व्यवसाय.
ठीक आहे, हे व्यवसाय येतात प्राथमिक क्षेत्रातले. या क्षेत्रामध्ये जे लोक आहे यांना म्हणायचं प्राथमिक क्षेत्रातील कार्यरत लोक. द्वितीय क्षेत्र म्हणजे जे कच्च्या मालावर प्रोसेसिंग करण्याचं काम करतात, कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्याचं काम करतात, अशा क्षेत्राला म्हणायचं द्वितीय क्षेत्र. ज्यामध्ये लघु उद्योग येतो, कुटीर उद्योग येतो, कारखाने येतात मोठमोठाले. तर हे सगळे येतात द्वितीय क्षेत्रामध्ये. आणि या क्षेत्रात कार्यरत लोकांना म्हणायचं द्वितीय क्षेत्रातील लोक, द्वितीय क्षेत्रात कार्यरत असलेले लोक. ठीक आहे. आणि तिसरा येतो असतो तृतीय क्षेत्र. तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा निर्माण करणारे, अदृश्य वस्तू निर्माण करणारे क्षेत्र. मग यामध्ये वाहतूक येतं, पर्यटन येते, प्रवास येते, हॉटेल येते, रेस्टॉरंट येते. ठीक आहे. बँका, विमा, प्राध्यापक, वकील, डॉक्टर. ठीक आहे. सामुदायिक सेवा, सामाजिक सेवा, रिअल इस्टेट, हे सगळे जे सेवा आहे. आता या सेवांची संख्या सुद्धा जवळपास 400-500च्या पुढे गेलेली आहेत. तर ह्या सेवा म्हणजे अदृश्य वस्तू निर्माण करणारे हे क्षेत्र मानलं जातं असतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मानवी जे काही लोक आहेत हे लोक 3 क्षेत्रात कार्यरत आहे: प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. मग यामध्ये आपल्याला माहिती आहे प्राथमिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे लोक आहेत, प्राथमिक क्षेत्रातले लोक ज्या ठिकाणी वस्ती करून राहतात त्या वस्तीला म्हणायचं शक्यतो ग्रामीण वस्ती. तर ग्रामीण वस्तीतले लोक हे या ठिकाणी प्राथमिक क्षेत्रात कार्यरत असतात. बघा, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात जे लोक कार्यरत आहे हे शक्यतो नागरी भागात राहतात, म्हणून त्यांना म्हणायचे नागरी वस्ती. तर तुम्ही व्यवसायाच्या आधारे सुद्धा विचार करू शकता या ठिकाणी की प्राथमिक क्षेत्रात कार्यरत लोकांची वस्ती म्हणजे ग्रामीण वस्ती आणि द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या लोकांची वस्ती म्हणजेच नागरी वस्ती. सरळ ढोबळमानानं या ठिकाणी व्यक्ती कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे त्या आधारे त्याचे जे काही प्रकार पाडले जातात ते प्रकाराच्या आधारे हे 2 भाग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत, ग्रामीण वस्ती आणि नागरी वस्ती. मग आता ग्रामीण वस्ती म्हणजे काय, तर ज्या वस्तीमधील लोक जास्तीत जास्त प्राथमिक क्षेत्रात कार्यरत असतात अशा वस्तीला म्हणायचं ग्रामीण वस्ती. मग आता या ग्रामीण वस्तीच्या काही अटी या ठिकाणी गव्हर्नमेंटने टाकलेल्या आहे की या अटी कंप्लीट व्हायला पाहिजेत, त्यांनाच ग्रामीण वस्ती म्हणायचे. पहिली अट आहे, ज्या वस्तीची लोकसंख्या 5000पेक्षा कमी असली पाहिजे. ठीक आहे. 5000पेक्षा जास्त असेल तर मग नागरी वस्तीमध्ये तो प्रकार मोडला जाईल. तर 5000पेक्षा कमी लोकसंख्या असली पाहिजे. तिथली लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर पाठीमागं 400पेक्षा कमी असले पाहिजेत. ठीक आहे. आणि तिथं जेवढे लोक असतील, 2000 असेल, 4000 असेल, 5000 असेल, जेवढे लोक असतील या लोकांमध्ये 25%पेक्षा जास्त लोक शेती क्षेत्राशी संबंधित किंवा प्राथमिक क्षेत्राशी संबंधित असले पाहिजेत. अशा प्रकारच्या 3 अटी कंप्लीट करणाऱ्या भागाला किंवा त्या भागातल्या त्या वस्तीला म्हणायचं ग्रामीण वस्ती. ठीक आहे. तर थोडक्यात ही ग्रामीण वस्ती आहे. मग आपल्याला माहिती आहे भारतामध्ये जवळपास 69% लोकसंख्या ही ग्रामीण वस्तीत राहत असते. महाराष्ट्रामध्ये जवळपास 55% लोकसंख्या ही ग्रामीण वस्तीत राहत असते. म्हणजे भारत हा शक्यतो खेड्यांचा देश आहे, त्यामुळे ग्रामीण वस्तीची संख्याही जास्त आहे. खेड्यांची संख्यासुद्धा 6 लाखापेक्षा जास्त आहे भारतभरामध्ये जर विचार केला आपण तर. महाराष्ट्राचा विचार जर केला तर 43,000पेक्षा अधिक खेडी आहेत, गाव आहेत महाराष्ट्रामध्ये पण. आणि म्हणूनच लोकसंख्येचा जर विचार केला तर या ठिकाणी ही वस्ती सर्वात जास्त होते. 47ला आपल्याला जसं स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यानंतर मग आपण काय करायला सुरुवात केली, आता औद्योगिकरणावरती भर द्यायला सुरुवात केली. कच्च्या मालावर प्रोसेसिंग करणारे कारखाने काढायला सुरुवात केली. पुढच्या कालखंडात सेवा क्षेत्र पण निर्माण व्हायला लागले आणि यातून मग नागरी वस्तीची संख्या हळूहळू वाढायला लागलेली. ज्या ठिकाणी 8 आणि 10% आपल्या स्वातंत्र्याच्या वेळेस नागरीकरण झालेलं होतं, आज तेच नागरीकरण भारताचं 45%पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. आपलं महाराष्ट्राचं 45%पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत, तर भारताचं जवळपास 31%पर्यंत जाऊन पोहोचलेले. तर यावरून नागरी वस्तीची संख्या जशी वाढत जाणार तसं समजून घ्यायचं लोकांचं उत्पन्न वाढत जाणार आहे. कारण द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात जे लोक कार्यरत असतात त्या लोकांचं उत्पन्न जास्त असतं, प्राथमिक क्षेत्रात जे लोक कार्यरत असतात त्या लोकांचं उत्पन्न कमी असतं. त्यामुळे शहरी भागामध्ये जर विचार केला तर शहरीकरण जास्तीत जास्त होणं आपल्या फायद्याचंच आहे, कारण लोकांचं उत्पन्न वाढेल, पर्यायानं शेतीवरचा बोजा कमी करता येईल. ग्रामीण भागामध्ये तेवढ्या सुविधा मिळत नाही जेवढ्या सुविधा शहरी भागात मिळत असतात. मग रस्ते असू द्या, वीज असू द्या, पाणी असू द्या, शिक्षण, आरोग्य, करमणुकीची साधनं असू द्या. ठीक आहे. तर ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत या शहरी भागा इतक्या ग्रामीण भागात उपलब्ध नसतात, कारण ग्रामीण भागातल्या लोकांची पेईंग कॅपॅसिटी तेवढी नसते, खरेदी करण्याची शक्ती तेवढी त्यांची नसते. आणि म्हणून ग्रामीण भाग दिवसेंदिवस कमी होणं, शेतीवरचं बोजा कमी होणं हे देशाच्या भल्याच्या डायरेक्शननं उत्कृष्ट मानलं जातं असतं. बघा, मग आजही ग्रामीण भागातली लोकसंख्या या ठिकाणी काही कमी नाही, भरपूर आहेत, कारण 69% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते भारतभरातली.
आणि 69% लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असेल तर थोडक्यात देशाचा विकास करायचा म्हणजे पहिला ग्रामीण भागाचा विकास करणं गरजेचं आहे. कारण आज 69% लोक ग्रामीण भागात राहतात म्हणजे त्यामध्ये सुद्धा जवळपास 70-80% लोक हे शेतीशी संबंधितच आहे. आणि आपली शेती ही निसर्गावर आधारित आहे, मान्सूनवर आधारित आहे. मान्सून आला तर शेतीचं उत्पादन चांगलं आहे, मान्सून आला नाही तर शेतीचं उत्पादन गेलं म्हणजे वायालाच गेलेत मग. आणि मग याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम हा होतो की पूर्ण आपली अर्थव्यवस्था शेतीवरती अवलंबून राहते, पर्याय ना निसर्गावर अवलंबून राहते. आणि म्हणून हे निसर्गावरचं अवलंबित्व कमी करायचं असेल तर द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रातील लोकसंख्या वाढणं गरजेचं असतं, शहरीकरण जास्तीत जास्त होणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग आता ग्रामीण वस्तीचे हे 3 भाग आपण बघितलेले आहेत बघा. मग आता या ग्रामीण वस्तीमध्ये या ठिकाणी सर्वात जास्त ग्रामीण वस्ती कुठे आहे? तर सर्वात जास्त ग्रामीण वस्तीचं राज्य येतं असतं हिमाचल प्रदेश. ठीक आहे. हिमाचल प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, झारखंड आहे, छत्तीसगड आहे, ओरिसा आहे. ठीक आहे. ही जी राज्य आहेत ही ग्रामीण वस्तीची संख्या जास्त असलेली आहे. राजस्थान आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडं मेघालय येत असतं, अरुणाचल प्रदेश येत असतं, मणिपूर येत असतं, नागालँड आहे, मिझोराम आहे, त्रिपुरा आहे. तर ही जी राज्य आहेत ही मेजॉरिटी ग्रामीण वस्तीचं राज्य आहे. इकडं हरियाणा, पंजाबचा पण आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो. तर या भागामध्ये ग्रामीण लोकसंख्या सर्वात जास्त आहे. त्याचं कारण आहे त्या ठिकाणी कृषीयोग्य जमीन चांगली आहे. या भागात डोंगराळ भाग असल्यामुळे शहरी भाग निर्माण करता येत नाही, उद्योगधंदे स्थापन करता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी ग्रामीण वस्ती येते. हिमाचल प्रदेश वगैरे पण राजस्थान असू द्या, पंजाब, हरियाणा, यूपी, बिहार, लक्षात या पट्ट्यामध्ये सकल जमिनीचा भाग आहे, मैदानी प्रदेश आहे, 12 वाहणाऱ्या नद्या आहेत. आणि या पट्ट्यामध्ये जर विचार केला तर सुपीक जमीन असल्यामुळे शेती करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ठीक आहे. इथं छत्तीसगड असू द्या, झारखंड असू द्या, ओरिसा असू द्या, या पट्ट्यामध्ये झाडी जास्त आहे, खनिजे जास्त आहे. त्यामुळे साहजिकच या भागामध्ये आदिवासी लोकांची संख्या जास्त आहे. आणि आदिवासी लोक जे काही वस्ती करून राहतात हे ग्रामीण वस्तीचाच एक भाग मानला जात असतो. म्हणून ही जी राज्य आहेत या राज्यामध्ये ग्रामीण वस्ती जास्त आहे. उर्वरित राज्यामध्ये शहरी वस्तींची संख्या जास्त आहे. म्हणजे ग्रामीणपेक्षा शहरी जास्त असं मला म्हणायचं नाही, पण या राज्याच्या तुलनेमध्ये या भागामध्ये शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त येईल. मग आता या ठिकाणी महाराष्ट्रातली जी काही ग्रामीण वस्ती आहे या महाराष्ट्रातल्या ग्रामीण वस्तीची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. आता ही वैशिष्ट्ये काय असं काही अनकॉमन नाही, कॉमन आहे सगळे. म्हणजे ग्रामीण वस्तीकडे एक नजर टाकली तर तुमच्या लक्षात यायला लागेल की ग्रामीण वस्तीची जी काही नियोजन पद्धती जी आहे ती नियोजन पद्धतीने नसतातच तशी. म्हणजे त्यांचे रस्ते काय असे सरळ किंवा काटकोन त्रिकोणामध्ये असत नाहीत, नंबर 1. नंबर 2, रस्ते मोठाले असत नाही, रस्ते छोटाले राहतात. नंबर 3, प्रत्येक घरातलं जे काही मलनिस्सारणाच्या पाण्याची जी सुविधा आहे त्या या ठिकाणी नसतात. डायरेक्ट घरासमोरून पाणी या ठिकाणी नाल्याद्वारे वाहून जातात, त्यामुळे आरोग्याचे बरेच प्रश्न तयार होतात. नंबर 4, प्रत्येक घरांच्या 2 घरादरम्यान या ठिकाणी मोकळी जागा या ठिकाणी अजिबात राहत नाही. कदाचित एकच भिंत 2 जणांची असते, म्हणजे एकमेकांना चिपकून या ठिकाणी घरं असतात. याचा परिणाम काय होतो? एकमेकांना चिपकून घरं असल्यामुळं साहजिकच हवा आणि प्रकाश येण्याच्या समस्या निर्माण होतात. तर त्या समस्या या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी काही 2 मजली, 3 मजली, 4 मजली अशा प्रकारची घरं राहत नाहीत. शक्यतो जमिनीशी संबंधित असलेल्याच घरांची संख्या या ठिकाणी जास्त असते. त्याच्यानंतर मातीची घरं, दगडाची किंवा लाकडापासून तयार केलेल्या घरांची संख्या जास्त असते, म्हणजे साधी घरं असतात. त्यांना काही विशिष्ट असं इंटेरियर डेकोरेशन वगैरे काही प्रकार यांच्यामध्ये नसतो. त्यानंतर ही घरं जी आहेत ही संरक्षणाच्या डायरेक्शनला बांधलेली असतात, चोरी वगैरे होऊ नये याच डायरेक्शनला बांधलेले असतात. तिथं हवा आणि प्रकाशाचा विचार दुय्यम असतो, म्हणजे त्या ठिकाणी त्याचा विचारच केला जात नाही. त्यांना माहिती आपण दिवसभरच उन्हात राहतोय, त्यामुळे घरात प्रकाश आलाच पाहिजे असा विचार ते हा वर्ग काही करत नसतो. त्यानंतर हेही लक्षात घेतले पाहिजेत की ग्रामीण वस्तीमध्ये मेजॉरिटी लोक प्राथमिक क्षेत्रातलेच असतात. शेतीशी संबंधित व्यवसाय करणारेच लोकांची संख्या या ठिकाणी सर्वात जास्त असते. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रामीण वस्तीमध्ये जातवार घराची रचना असते. जातवार म्हणजे मराठाचा वाडा असेल, नंतर महार वाडा असेल, नंतर माळ्यांचा वाडा असेल, अशा प्रकारे जातीनुसार लोक आपापल्या घराची रचना या ठिकाणी असतात बघा. एखाद्या भागात त्या जातीच्या लोकांची संख्या या ठिकाणी जास्त आपल्याला दिसेल. तर या पद्धतीनं या ठिकाणी ग्रामीण वस्तीची हे वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. या व्यतिरिक्त लोकसंख्या कमी असते ग्रामीण वस्तीची, कारण प्रत्येक भाग जो आहे तो शेतीच्या आसपासच्या भागामधले लोक त्या ठिकाणी राहतात. बाकीचं शेती दूर पडायला लागलीत मग त्या भागातले लोक त्या भागातच वस्ती करून राहत असतात.
आणि म्हणून लोकसंख्या ग्रामीण भागातली कमी असते. प्राथमिक व्यवसायाचे आधिक्य असते. ठीक आहे. बैठ्या इमारती आहे, 2-2 3-3 मजली इमारती या ठिकाणी नसतात बघा. जातवार विभागणी अगोदरच सांगितलेले, त्या त्या जातीचे लोक त्या त्या भागात राहत असतात. मग आता माळीवाडा असू द्या, महारवाडा असू द्या, मांगवाडा असू द्या, मराठावाडा असू द्या, वंजारीवाडा असू द्या, अशा वेगवेगळ्या जातीनुसार या ठिकाणी त्या घराची रचना त्या ठिकाणी असते बघा. वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा असतात. शहरी भागात जसे वाहतुकीच्या प्रत्येक घरामध्ये वाहनं असतात, तसे ग्रामीण भागात प्रत्येक घरामध्ये वाहन असतील याची शाश्वती नसते. मग त्या ठिकाणी वाहतुकीची सुविधा कमी आहे. छोटंच गाव असतं, नाहीतरी घरं साधी असतात. असं इंटिरियर डेकोरेशन किंवा विशिष्ट त्याचं नियोजन करून केलेले नसतात. ते विशेषीकरणाचा अभाव असतो. ठीक आहे. म्हणजे विशेषीकरण म्हणजे या ठिकाणी आता किचन आहे, बेडरूम आहे, आपण हॉल आहे म्हणतो, तर बाल्कनी, असा प्रकार या ठिकाणी काही तुम्हाला दिसणार नाही. नियोजनाचा अभाव, नियोजन पद्धतीनं ते घरं बांधल्या जातील याची शाश्वती नसते बघा. सेवा सुविधांचा अभाव आहे. म्हणजे पिण्याचं पाणी असू द्या, लाईट असू द्या, स्वच्छता असू द्या, यांचा या ठिकाणी अभाव असतो. वर्दळीचं प्रमाण कमी आहे. लोकसंख्याच कमी आहे, त्यामुळे गर्दी कमी आहे, आणि गर्दी कमी म्हणून वर्दळ कमी आहे. ठीक आहे. आणि करमणुकीच्या सोयींचा अभाव आहे. आता ग्रामीण भागामध्ये पेईंग कॅपॅसिटीज कमी, त्यामुळे साहजिकच आहे वेगवेगळे करमणुकी साधनं जे आहेत ते कमीच असणार आहे. आणि नाहीतर ग्रामीण भागातले लोक दिवसभर या ठिकाणी शेतामध्ये राबत असतो. रात्री त्यांना थोडा आराम करण्यासाठी निवांतपणा हवा असतो. त्याच वेळेस ते करमणुकी साधण्याकडे वळतीलच याची शाश्वती कमी असते. तर हे ग्रामीण वस्तीची हे जनरल आयडिया आपण आपल्या या ठिकाणी लक्षात घ्यायचे. ठीक आहे. मग आता महाराष्ट्राचा जर ग्रामीण वस्तीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हा जो आदिवासी पट्टा आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा पट्टा, त्याच्या खालोखाल यवतमाळ हा पट्टा येतो मग. ठीक आहे. त्याच्यानंतर नांदेडचा किनवटचा भाग येतो असतो. इथं जंगल जास्त असल्यामुळं या पट्ट्यामध्ये ग्रामीण वस्ती जास्त आहे बघा. त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे इथला, हा पट्टा डोंगराळ भाग असल्यामुळं या ठिकाणी लोकवस्ती जी आहे, ग्रामीण लोकवस्तीची संख्या या ठिकाणी जास्त असते. त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे इथं पण, हा जो पट्टा आहे इथं पण, हा जो पट्टा आहे इथं, हे डोंगराळ भाग दाखवले जातात बघा. डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी आसपास या ठिकाणी शहराची संख्या जवळपास नसल्यातच जमा आहे. ठीक आहे. मग सर्वात जास्त शहरीकरणाचा पट्टा कुठला आहे? हा या ठिकाणी आहे. पालघरचा काही भाग, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगडचा पनवेल वगैरे पार्ट येत असतो. या ठिकाणी लोकवस्ती नागरी भागात सर्वात जास्त आहे बघा. त्याच्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवडचा पार्ट येत असतो बघा. ठीक आहे. इकडं कोल्हापूरचा पार्ट येत असतो. इथे सांगलीचा वगैरे पार्ट येत असतो. सोलापूर, मुख्य शहराचं जे ठिकाण आहे हे ठिकाण, त्याचा आसपासचा परिसर. ठीक आहे. इथं संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, ठीक आहे, परभणी, तर हे जे काय आहे जळगाव आणि धुळे इकडचं, तर हे जे महत्त्वाचे भाग येतो इथं नागरी संख्या बऱ्यापैकी आहेत बघा. ठीक आहे. इकडं नागपूर एक येतो, अमरावती एक येत असतो. ठीक आहे. अकोला येतो असतो, आपला बुलढाणा, अकोला, वाशिम आणि हिंगोली, हे जे आहे मुख्य शहर आणि आसपासच्या भागामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी शहरीकरण झालेले नसतं. याही भागामध्ये शहरापासून तुम्ही जसजसं दूर जाणार तसतसं ग्रामीण भागांची संख्या वाढत जाणार. मग ग्रामीण भाग जो आहे तो वाढत जाणार आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा पार्ट फक्त लक्षात ठेवायचा जनरल आयडिया तयार करण्यासाठी, की कोणत्या भागामध्ये नागरीकरण जास्त आहे, कोणत्या भागामध्ये ग्रामीण भाग जास्त आहे, तर त्या हिशोबाने लक्षात घ्यायचे. मग ग्रामीण भाग या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये किंवा जंगलाच्या भागामध्ये किंवा शेती करण्यासारखी जी जमीन आहे त्या पट्ट्यामध्ये ग्रामीण भाग जास्त आहे. आणि ज्या ठिकाणी उद्योगधंदे आहे, सेवा क्षेत्र जास्त आहे, प्रशासकीय सुविधा त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी नागरी भाग जास्त येतो असतो. ठीक आहे. मग महाराष्ट्रामध्ये 45% लोकसंख्या ही नागरी भागात राहत असते आणि 55% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहत असते. म्हणजे जवळपास 50%पर्यंत अर्धा भाग आपली लोकसंख्येची वाटणी होऊ लागलेली आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्रातले जी घरं आहेत या घराची सुद्धा आपण या ठिकाणी प्राकृतिक रचनेनुसार 3 भाग पडत असतो, कोकण, सह्याद्री आणि पठार. मग या 3 भागाची घराची रचना या ठिकाणी लक्षात घ्यायचं. सुरुवातीला कोकण किनारपट्टीवरची जी घरं आहेत ती घरं या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत. कोकण किनारपट्टीवरची जी घरं आहेत ही घरं सरळ अशी कौलारू घरं म्हणतो आपण त्याला, कारण कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि जास्त पाऊस जास्त वेळ पाऊस पडत असतो. त्यामुळे साहजिकच घरावर पडणारा पाण्याचा थेंब ना थेंब लवकर वाहून जावा याकरता उतार तीव्र असतो, कौलारू घरं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे.
आणि हे कौलारू घरांची संख्या तुम्हाला मेजॉरिटी दिसेल बघा. मग आता एका गावाचं घेतलेलं छायाचित्र आहे. मग तुम्हाला दिसेल प्रत्येक जे काही घर आहेत हे कौलारू घर आहेत, कारण पडणारा पाण्याचा थेंब ना थेंब पटकन खाली पडावा हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर घाटमाथ्यावरचं घर आहे, म्हणजे डोंगरावरचं सह्याद्रीच्या डोंगर रांगेवरच्या वरच्या भागामध्ये जी काही घरं आहेत, एक तर लोकवस्तीच विरळ आहे, पण मग पन्हाळा असू द्या, आंबोली असू द्या, महाबळेश्वर असू द्या, गगनबावडा असू द्या, माथेरान असू द्या, इगतपुरी असू द्या, खंडाळा असू द्या, तर हा जो पार्ट आहे ते या ठिकाणी काही लोकवस्ती राहत असते. मग इथं जी लोकवस्ती आहे इथं पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असतो बघा. आणि इथं पावसाचं प्रमाण तर आता सर्वात जास्त आहे. 300 ते 500 सेंटीमीटर या पट्ट्यात पाऊस पडत असतो, म्हणून इथे सुद्धा कौलारूच घरं राहतील. ठीक आहे. याच प्रकारे फक्त या घरामध्ये आणखीन एक रचना लक्षात घेतले पाहिजे, त्यांचे वटे जे आहेत वरती असतात, म्हणजे जमिनीपासून या ठिकाणी अगोदर बऱ्यापैकी उंच असे ओटे बांधले जातात आणि त्याच्यावरती मग कौलारू घरं असतात. कारण या ठिकाणी पाऊस जास्त आहे, दलदलयुक्त पट्टा आहे, पाणी जास्त, घरात पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून ओटे असतात. नंबर 1. नंबर 2, हा दाट जंगलाचा पट्टा आहे, कारण पाऊस जास्त असल्यामुळे उंच दाट सदाहरित वन असतात. त्यामुळे या ठिकाणी जे काही हिंस्र प्राणी असू द्या किंवा साप वगैरे असू द्या, तर हे घरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून वटे जे आहेत उंच ठेवावं लागतात बघा, जेणेकरून वरती चढून येणं थोडं अवघडच आहे. हा त्या पाड्यामागचा उद्देश असतो. म्हणून इथं ओटे आणि ओट्यावरती नंतर मग घराची रचना या ठिकाणी केल्या जात असते, कौलारू घरांची रचना केल्या जात असते बघा. त्यामुळे घर बघूनच लक्षात आलं पाहिजे की कोणत्या भागातले ते घर आहेत. तर या ठिकाणी हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर पठारी जो पट्टा येतो सह्याद्रीच्या पूर्वेकडचा हा पूर्ण प्रदेश एकदम आपण गडचिरोलीपर्यंत म्हणू शकता. तर या पट्ट्यामध्ये जी घरं आहेत ही माळवदाची घरं म्हणतो आपण त्याला. माळवदाची घरं म्हणा किंवा मग या ठिकाणी सिमेंटच्याच माळवदासारखी तयार केलेली घरं असू द्या, सरळ अशी असतात. वरचा भाग असा कौलारू राहत नाही, असा राहतो, कारण या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप कमी असतं. पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं साहजिकच आहे वरचं छत जे आहे ते सरळ असतं असं. ठीक आहे. आणि भिंती सरळ अशा, त्यामुळं वरच्या भागामध्ये तुम्ही अन्नधान्य वगैरे वाळू घालू शकतात, तशा प्रकारची रचना त्या ठिकाणी केलेली असते. ठीक आहे. थोडाफार उतार काढलेला असतो वरती, पण जास्त उतार नसतो, थोडंफार जे पाऊस पडेल तो वाहून जावा हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. तर अशा पद्धतीने माळवादाची घरं म्हणतो आपण त्याला. ग्रामीण भागामध्ये शक्यतो या ठिकाणी अगोदर मातीच्याच भिंती राहायच्या अगोदर, आता या ठिकाणी सिमेंटची बांधायला सुरुवात झालेली. तर या पद्धतीनं सिमेंटची असू द्या किंवा माळवदाची असू द्या अशी सरळ छताची आणि अशा प्रकारची ही घराची रचना असते. म्हणजे घरं जर एखादा प्रश्नपत्रिकेत घराचं तुम्हाला एखादा डायग्राम दिला तर कोणत्या भागातली ती घरं आहेत हे लगेच लक्षात आलं पाहिजे, कारण त्या घराच्या रचनेवरून त्या ठिकाणचा पाऊस, ऊन, वारा या पद्धतीच्या या घटना तिथे लक्षात येणं गरजेचं असतं बघा. आता पुढचा मुद्दा येतो असतो ग्रामीण वस्तीची पण प्रकार आहेत. आता जी काही ग्रामीण वस्ती बघितली आपण, ग्रामीण वस्ती म्हणजे प्राथमिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांची वस्ती, याला म्हणायचं ग्रामीण वस्ती. मग आता ग्रामीण वस्तीची सुद्धा 3 ते 4 प्रकार पाडले जातात. कुठले कुठले आहेत? त्यातला पहिला प्रकार येतो विखुरलेली वस्ती, म्हणजे डिस्पर्स्ड सेटलमेंट म्हणतो आपण त्याला. म्हणजे एक घर या ठिकाणी, एक घर या ठिकाणी, एक घर या ठिकाणी, एक घर या ठिकाणी, अशा प्रकारे प्रत्येकाची जी शेती आहे ते शेतीच्या ठिकाणी लोक वस्ती करून राहत असेल तर त्याला म्हणायचं विखुरलेली वस्ती. ठीक आहे. मग शक्यतो गावात लोक न राहता आपापल्या शेतामध्ये वस्ती करून राहणे म्हणजे विखुरलेली वस्ती. मग नगर जिल्हा असू द्या, सोलापूर असू द्या, पुणे असू द्या, कोल्हापूर असू द्या, नाशिक असू द्या, हा जो पश्चिम महाराष्ट्राचा जो एरिया येतो, या पश्चिम महाराष्ट्राची एरियामध्ये या ठिकाणी जी वस्ती आहे ही वस्ती म्हणजेच या ठिकाणी विखुरलेली वस्ती येत असते. मग आता या वस्तीचे फायदे तोटे पण आहेत. फायदे काय? शेतीच्या ठिकाणी लोक वस्ती करून राहत असल्यामुळं या ठिकाणी शेतीसाठी जास्त वेळ देता येतो, पर्यायानं उत्पादन जास्त घेता येत असतं. दुसरा फायदा हा असतो की त्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या राहत नाही, कारण विहिरी जवळच असतात. सूर्यप्रकाश, वारा, हवा यांची समस्या राहत नाही, प्रदूषणाची समस्या त्या ठिकाणी नसते. ठीक आहे. तर हे फायदे त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिसतील बघा. पण फायद्याबरोबर तोटे पण आहेत. तोटे काय? सामाजिकरणाचं या ठिकाणी अभाव होऊन जातो, सामाजिकरण होत नाही. मग या ठिकाणी गावात राहिल्यानंतर एकमेकांचे नातेवाईक हे जे काही परिचयाचे होऊन जातात ते त्या ठिकाणी अपरिचित राहतात. त्याच्यानंतर लग्न कार्याच्या निमित्ताने एकत्र तेवढ्यापुरतंच त्यांचा संबंध आहे बघा, नंतर एकमेकांचे संबंध जोडला जात नाही, लागत नाही. त्याच्यानंतरची प्रमुख समस्या म्हणजे सुरक्षेची समस्या निर्माण होते, कारण अशी एकटी घरं असेल तर चोरांचं प्रथम लक्ष त्याच घरांवरती असतं.
कारण त्यांना माहिती आहे की आपले विरोध करायला इतकी लोकांची संख्या त्या घरात नाही आहे, त्यामुळे चोरी करणं अशा वेळेस सोपं जातं. त्यामुळे अशा वेळेस लोकांचा जीव पण धोक्यात येत असतो. तर ह्या सुद्धा समस्या या ठिकाणी या वस्तीच्या आहेत. त्यानंतर दुसरा वस्तीचा प्रकार आहे न्यूक्लिएटेड सेटलमेंट, म्हणजेच केंद्रित वस्ती किंवा दाट वस्ती म्हणू आपण त्याला. ठीक आहे, म्हणजे जी गावं दिसतील मराठवाडा आणि विदर्भामध्ये, तर ही गावं करून लोक वस्ती करतात, तर त्याला म्हणायची केंद्रित वस्ती. शेतीचे ठिकाण न राहता एका ठिकाणी या ठिकाणी अनेक घराची रचना या ठिकाणी केलेली असते, त्याला म्हणायची केंद्रित वस्ती. ठीक आहे, मग मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात ही वस्ती आपल्याला दिसेल किंवा खानदेशमध्ये पण दिसेल बघा. मग आता या वस्तीचं वैशिष्ट्य काय, तर या वस्तीचा पहिला फायदा हा आहे की संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची असते, नंबर 1. नंबर 2चा फायदा हा असतो की सामाजिकरण इथे चांगलं होतं असतं, एकमेकांच्या ओळखीच्या नातेवाईक वगैरे हा एक प्रकार या ठिकाणी चांगला चालतो असतो बघा. तिसरा फायदा हा असतो की इथे शिक्षणाच्या आरोग्याच्या सुविधा असतात. ठीक आहे, तर हे 2-3 या ठिकाणचे फायदे लक्षात ठेवायचे बघा. पण तोटे पण असतात. तोटे काय असतात, इथं प्रदूषणाची एक समस्या निर्माण होऊ शकते, नंबर 1. मलनिस्सारणाच्या समस्या या ठिकाणी असतात, स्वच्छतेचा अभाव असतो. ठीक आहे, कोंदट वातावरण तयार झालेलं असतं. त्याच्यानंतर इथं राजकारण वगैरे मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळं या ठिकाणी मेजॉरिटी वेळ त्या गावातच जातो असतो. शेतीसाठी वेळ कमी मिळतो आणि गावात जास्त लक्ष लागत असल्यामुळं साहजिकच राजकारणाच्या डायरेक्शनना किंवा जे वेगवेगळे व्यसनं आहे ते व्यसनं लागण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तर याची तोटे पण या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. तर याला म्हणायचं केंद्रित वस्ती. ठीक आहे, तर आता या ठिकाणी केंद्रित वस्ती अगोदरच सांगितलेली मराठवाडा, खानदेश आणि विदर्भामध्ये आहे. तिसरा प्रकार येतो अपखंडित किंवा विखंडित किंवा खंडित वस्ती म्हणू आपण त्याला, फ्रॅगमेंटेड सेटलमेंट. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय असते, ही वस्ती आता एकाच ठिकाणी राहायला पाहिजेत पण एका ठिकाणी तशा प्रकारची स्थिती नाही. उदाहरणार्थ ही एका गावाची जमीन आहे, पण मधून नदी चाललीत. मग नदी जात असताना पावसाळ्यामध्ये नदी तुडुंब भरून वाहत असते. मग या भागातच जर वस्ती केली तर पलीकडच्या शेती करण्यासाठी जाण्यासारखी स्थितीच राहत नाही. म्हणून लोक काय करतात, काही लोकांची शेती इकडूनच्या बाजूनं असेल तर ती या बाजूनं वस्ती करून राहतात, या बाजूनं इकडे शेती असेल तर या बाजूनं वस्ती करून राहतात. तर यातूनच मग अलीकडची बाजू मध्ये गॅप पडतो, पलीकडची बाजू खुर्द, बुद्रुक वगैरे आपण जे काही खेड्याचे गावाचे नावं जी ऐकतो आपण, तर त्याचा प्रकार ह्याच आहे, नदीच्या आलटून पालटून तयार झालेल्या वस्ती असतात बघा. किंवा ज्या ठिकाणी नदी काठाला जवळ उंचवड्याचा भाग आहे तेवढ्याच ठिकाणी वस्ती करून राहता येत असते, बाकी ठिकाणी वस्ती करून राहणं शक्य नसतं बघा. म्हणून इथं थोडे उंचवड्याचा भाग असेल तर या ठिकाणी लोक वस्ती करून राहणार, काही या ठिकाणी असेल तर मग काही लोक या ठिकाणी वस्ती करून राहणार. आणि यातूनच मग थोडी वस्ती या ठिकाणी, थोडी वस्ती पुढं 200 मीटरवरती, 300 मीटरवरती राहणार. आणि अशा पद्धतीनं थोड्या अंतरावरती जी वस्ती असणार आहेत अशा वस्तीला म्हणायचं खंडित वस्ती, विखंडित वस्ती, अपखंडित वस्ती. तर हा एक तिसरा प्रकार या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजेत. आणि चौथा प्रकार आहे तो संमिश्र वस्ती, कंपोजिट सेटलमेंट म्हणतो आपण त्याला. मग आता संमिश्र वस्ती म्हणजे काय, म्हणजे या ठिकाणी मुख्य जे गाव असतं ते गाव, या गावातली एकतर वस्ती आहेच, पण शेजारच्या लहान लहान ज्या वस्त्या आहेत ह्या लहान लहान वस्त्या या गावाभोवती या ठिकाणी राहत असेल, या शेजारच्या गावामध्ये या ठिकाणी प्राथमिक क्षेत्रातले लोक आणि या मोठ्या गावामध्ये मेजॉरिटी तुम्हाला द्वितीय क्षेत्रातले लोक कार्यरत असेल किंवा सेवा क्षेत्रातले लोक कार्यरत असेल, तर अशा वस्तीला म्हणायचं संमिश्र वस्ती. ज्या वस्तीमध्ये प्राथमिक क्षेत्राबरोबर द्वितीयक आणि तृतीय क्षेत्रातील लोकांचं अस्तित्व असतं अशा वस्तीला म्हणायचं संमिश्र वस्ती. म्हणजे मुख्य गाव आणि गावाच्या शेजारचे गावातले जे लोक आहेत ते गावाच्या जवळजवळ यायला लागतात आणि वस्ती करून राहतात, अशा वस्तीलाच म्हणायचं संमिश्र वस्ती. तर हा एक वस्तीचा प्रकार या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे, आता हे झाले ग्रामीण वस्तीचे प्रकार. आता पुढचा मुद्दा येतो ग्रामीण वस्तीचे सेटलमेंट, म्हणजे आपलं पॅटर्न म्हणू किंवा सेटलमेंट म्हणू आपण त्याला, आकृतीबंध, म्हणजे वस्तीचा नेमका आकार कसा असतो. मग आता आपल्याकडे ज्या वस्ती असतात त्या वस्तीचा आकार लक्षात घ्यायचे आपण. पहिला येतो रेषाकृती वस्ती, म्हणजे एका रेषेत घरं या ठिकाणी असेल तर रेषाकृती वस्ती म्हणतो. म्हणजे एखादा रस्ता असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला घराची रचना असेल तर एका सरळ वरतून जर बघितलं तर एका रेषेत दिसतात ते, म्हणून रेषाकृती वस्ती म्हणतो आपण त्याला. मग रेषाकृती वस्ती कुठे असते, रेषाकृती वस्ती एकतर रस्त्याच्या बाजूला असते, ठीक आहे, किंवा नदीच्या बाजूला असते किंवा किनारपट्टीवर असते.
या 3 ठिकाणी रेषाकृती वस्ती आपल्याला आढळत असते. पुढचा प्रकार आहे बाणाकृती वस्ती, म्हणजे धनुष्य बाण जसा असतो तशा प्रकारची वस्ती. म्हणजे समुद्र आहे, समुद्रामध्ये जमिनीच्या एखाद्या ठिकाणी भाग जमिनीत आपला समुद्रात घुसल्यासारखा असेल तर अशा ठिकाणी जी वस्ती असते त्या वस्तीला म्हणायचं बाणाकृती वस्ती. मग ही किनारपट्टीवर शक्यतो आपल्याला आढळत असते बघा, बाणाकृती वस्ती आपण जी म्हणतो ते. ठीक आहे. तिसरा प्रकार आहे तारका सदृश्य वस्ती. ज्या ठिकाणी अनेक रस्ते एकत्र येतात, जे मुख्य शहराचे जे ठिकाण आहेत, मग नाशिक असू द्या, इथे संभाजीनगर असू द्या किंवा बीड असू द्या, या ठिकाणी जी काही वस्ती आढळते ही तारकाकृती वस्ती आढळते. पुणे असू द्या, कारण इथं अनेक वेगवेगळ्या दिशेनं जाणारे जे काही रस्ते आहेत इथून सुरुवात होत असतात. मग इथं प्रत्येक रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी लोक घरे करून राहत असतात आणि वरतून बघितलं ताऱ्यासारखा दिसायला लागते बघा या वस्त्या, म्हणून या वस्त्यांना तारकाकृती वस्त्या असं म्हटलं जातं असतं. मग खास करून नाशिकची वस्ती याचं उत्तम उदाहरण मानलं जातं असतं, कारण नाशिकवरून वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळे रस्ते जात असल्यामुळे रस्त्याच्या भोवताली वस्त्या तयार झालेल्या आहेत. चौथा प्रकार आहे चौकोनी वस्ती. ज्या ठिकाणी चोऱ्यांचं प्रमाण जास्त असतं मग अशा ठिकाणी लोक चारी बाजूने उंच भिंती उभारतात आणि मधल्या भागामध्ये मग घराची रचना निर्माण करतात. मोठमोठ्या गावाकडचे वाडे राहतात बघा, चारी बाजूने उंच भिंत उभारलेल्या राहतात आणि मधल्या भागात मग छोटे छोटे अनेक घरं या ठिकाणी बांधल्या जात असतात. तर अशा वस्तीला म्हणायचं चौकोनी वस्ती. चौकोनाकृती असेल तर चौकोनी वस्ती असते. मग अशा वस्त्या एकतर चोरीचं प्रमाण असलेल्या भागामध्ये आढळणार किंवा मग वाळवंटी पट्ट्यामध्ये, कारण वाळवंटी पट्ट्यामध्ये वाऱ्याचं काम वेगानं चालतं आणि वाऱ्यासोबत वाळूचे लहान लहान रेतीचे कण वाहत येतात, त्यामुळे घर या ठिकाणी त्या कणानं भरण्याची शक्यता जास्त आहे. मग अशा वेळेस वाळवंटाच्या भोवताली असलेले जे गाव आहेत हे गावं लोक अशी उंच भिंती उभ्या करून मग मध्ये घरं उभारतात आणि त्यातूनच मग या वस्तीची निर्मिती होत असते. तर त्याला म्हणायचं चौकोनी वस्ती. मग राजस्थानमध्ये आपल्याकडं बिकानेर, उदयपूर हा जो पार्ट येतो असतो, गंगासागर आपला गंगानगर, तर या पार्टमध्ये आपल्याला ही वस्ती मोठ्या प्रमाणात आढळताना दिसेल. चौकोनी वस्ती म्हणतो आपण त्याला. विस्कळीत वस्ती. विस्कळीत वस्तीचा एक पॅटर्न नसतो, एक घर या ठिकाणी ती एक घर पार दूर अंतरावरती, म्हणजे विकेंद्रित वस्ती जी आहेत हे या ठिकाणी विस्कळीत वस्तीचा प्रकार आहे. यांच्यामध्ये काही असं नियमबद्धता काही नाही की रस्ता आहे काही नदी आहे का असा काही प्रकार या ठिकाणी नसतो. एक घर या ठिकाणी ती एक घर दुसऱ्या शेतामध्ये, म्हणजे विकेंद्रित वस्तीचा जो प्रकार म्हणतो आपण तोच प्रकार या ठिकाणी असतो, त्याला म्हणायचं विस्कळीत वस्ती. पुढचा प्रकार आहे तो वर्तुळाकार वस्ती. वर्तुळाकार वस्ती म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी एखाद्या खोलगट भागामध्ये जर तलाव असेल तर त्या तलावाभोवती लोक मग या ठिकाणी वस्ती करून राहत असतात, कारण त्यांना माहिती बाकीची वस्तू आपण कुठूनही आणू शकतो, मिळू शकतो, पण पाणी मिळणं अवघड आहे. म्हणून पाण्याच्या सरोवराच्या भोवताली या ठिकाणी वस्ती करून राहणे ते त्याला म्हणायचं वर्तुळाकार वस्ती. ठीक आहे. मग या ठिकाणी वर्तुळाकार वस्तीतले घराची जी तोंड असतात हे नेहमी लक्षात ठेवायचं, या ठिकाणी त्या पाण्याच्या डायरेक्शन असतात बघा, कारण त्यावरूनच लक्ष देऊन जातं की मग महत्त्वाचा उद्देश काय म्हणून त्यांचा. तर या पद्धतीनं ही एक वर्तुळाकार वस्ती या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. पुढचा प्रकार आहे तो शिड्याकृती वस्ती. आता शिड्याकृती वस्ती ही डोंगराळ भागात असते. डोंगराळ भागामध्ये या ठिकाणी उतार तीव्र असतो, त्या ठिकाणी घरं बांधणं म्हणजे अवघड आहे, म्हणून लोक काय करतात मग डोंगरावरती असं इथं खड्डे तयार करतात, इथं वस्ती तयार करतात बघा असे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी घराची रचना लोक करतात बघा. तर यालाच म्हणायचं पायऱ्याची शेती आणि त्याच ठिकाणी वस्ती करून राहणे म्हणजे शिड्याकृती वस्ती. तर अशा पद्धतीनं डोंगराच्या या ठिकाणी वस्ती करून राहणे, परत उतार, परत या ठिकाणी वस्ती करून राहणे, असा प्रकार या ठिकाणी चालतो बघा. म्हणून या वस्त्या अशा उतारच्या डायरेक्शनना या ठिकाणी दिसतील. तर डोंगराळ भागात जी वस्ती आहे ती शिड्याकृती आहे. मग मावळचा पार्ट असू द्या महाराष्ट्रातला, त्याच्यानंतर तुमच्या गावीरगडच्या डोंगररांगा असू द्या, तोरणमाळच्या डोंगररांगा असू द्या, या डोंगररांगामध्ये जी वस्ती आढळते ती शिड्याकृती वस्ती. भारताचा विचार केला मग सातपुडा डोंगररांगा आहे, सह्याद्रीचे डोंगररांगा आहे, पूर्व घाट डोंगररांगा आहे, हिमालयन डोंगररांगा आहे, या पार्टमध्ये ज्या वस्त्या आहेत या वस्त्या म्हणजेच या ठिकाणी शिड्याकृती वस्ती. शिमला, कुलू, मनाली शिड्याकृती वस्ती येतील. आपलं महाबळेश्वर शिड्याकृती वस्तीचा प्रकार येईल या ठिकाणी सुद्धा. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं हा भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. तर या ठिकाणी हे झाले मुद्दे ग्रामीण वस्ती आणि ग्रामीण वस्तीबद्दलची माहिती.